नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण पाहिलं टाइप्स ऑफ रूट. आता आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत आपण रिजन्स ऑफ रूट. चला लक्ष द्या सगळ्यांनी, आजचं आपलं टायटल असणार आहे रिजन्स ऑफ रूट. माझ्या सोबत लिहायचंय रिजन्स ऑफ रूट. रूट मध्ये कोणकोणते रिजन्स असतात, कोणकोणते भाग असतात, आपल्याला हे पाहायचंय. चला नीट लक्ष द्या, समजून घ्या. बघा आता एक टिपिकल जे रूट आहे त्या रूट मध्ये कोणकोणते भाग असतात बरं, रूटची वाढ होते तर 3 महत्वाचे भाग आहेत ज्यांच्यामध्ये रूट डिवाइड केले. लक्ष द्या बेटा, पण त्याच्यातच आणखीन काय 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 आहे. आता आपण एक 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 गोष्ट सविस्तर पाहू. लक्ष द्या. समजा मी दरवेळेस म्हणतो तसं ऐका, नीट लक्ष द्या ऐका. आता बघा मी सांगतो तुम्हाला की हे असं रूट हे अशी ही अशी सॉइल आहे, त्याच्यानंतर या सॉइलच्या खाली असं हे रूट तयार व्हायला लागलंय, म्हणजे रूट तयार झालंय आणि हे रूट असं इलॉंगेट झालंय. बरोबर आहे का नाही? मी जनरल असं काय 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 सांगतो, पण रूट खालून असं वर 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 मॅच्युअर होत गेले. खरं तर रूट इथूनच असं डेव्हलप होत गेले, खाली 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 गेले. पण हा जो खालचा भाग आहे याला काय म्हणायचं, मग इथल्या भागाला काय म्हणायचं आणि इथल्या भागाला काय म्हणायचं, म्हणजे काय तर या भागाला काय म्हणायचं सर रूटच्या, या भागाला काय म्हणायचं आणि या भागाला काय म्हणायचं, असं आपल्याला डिटेल मध्ये शिकायचंय. ठीक आहे बेटा, चला लक्ष द्या ऐका. बघा आपण रिजन्स ऑफ रूट पाहू. आता जर हा वरचा भाग आहे, हा सॉइलचा भाग आहे आणि त्याच्यानंतर हा खालचा रूटचा पार्ट आहे. लक्ष द्या का, आता नीट समजून घ्या. बघा रूटचा हा इथला पार्ट. आता एक 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 गोष्ट मी असा ना फक्त रूटची आउटलाईन दाखवतो की बाबा हे असं रूट आहे एकंदरीत. हे असं रूट आहे, पण हे वरतूनच खाली 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 डेव्हलप होत गेले. एका एका पार्ट कडे, एका एका रिजन कडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचं. ऐका आता अगदी साधा आणि सोपा पार्ट आहे. तुम्हाला एक सांगतो मी, तुम्ही जर याला म्हणजे असं मनात जर पकडलं कुठलीही गोष्ट की फार अवघड आहे तर ती गोष्ट अवघडच होते. तुम्ही जर मनात पकडलं तर हे सोपंच आहे यार, किती इझी आहे, किती सहज आहे, तर ते सहजच होत. एक पुस्तक आहे बघा, द सिक्रेट नावाचं. त्या पुस्तकात सांगितले की तुम्ही एखाद्या गोष्टीला जसं मानता तशी ती गोष्ट बनत जाते. बरोबर आहे का नाही? तुम्ही जसं विचार करता तशी ती गोष्ट होत जाते. आता ना तुम्ही उगाच एखाद्या गोष्टीची भीती जर मनात पकडली तर ती गोष्ट असं भीती वाटायला लागते. पण नुसतं विचार करण्यावर आहे, तुम्ही मनातच हे काय भ्यायचंय त्याला असं जर नुसतं विचार केला तरी पण भीती मरून जाते. बरोबर आहे का नाही? आता ह्याचं पण असंच आहे. तुम्ही जर हे फारच अवघड दिसतंय बाबा, फार म्हणजे क्लिष्ट दिसतंय, कसलं कन्फ्युजिंग आहे असा जर विचार करायला लागले तर हे अवघडच आहे. आणि कसलं साधं सोपं यार, सहज सहज आहे असा मनामध्ये विचार केला तर हे साधं आणि सोपंच आहे, सहजच आहे. लक्षात येत आहे का? तर बघा मी तुम्हाला वेगवेगळे रिजन सांगतो रूटचे. आता रूट हे रूटचं टीप आहे बेटा, शेंडा आहे. बरोबर आहे का नाही? हा रूटचा टीप आहे तर हा रूटचा बेस आहे. काय आहे रूटचा? हा काय आहे रूटचा टीप. टीप म्हणजे शेंडा, किंवा आपण याला असंही म्हणू हे अपेक्स आहे आणि हा बेस आहे. अरे कळतंय का नाही? समजते बेटा? आता हा जो रूटचा अपेक्स आहे मी तुम्हाला सुटसुटीत व्यवस्थित सांगतोय, नीट लक्ष द्या, अगोदर समजून घेत आयडे ऐक. हा जो रूटचा अपेक्स आहे त्या अपेक्स मध्ये काय असतं तर सर या अपेक्सच्या रिजन मध्ये इथं अशा थिनवॉल्ड सेल्स असतात. मी फक्त ही आउटलाईन साठी केलं होतं बरं का. हा इथं अशा थिनवॉल्ड सेल्स प्रेझेंट आहेत. कसल्या सेल्स प्रेझेंट आहेत? थिन वॉल्ड सेल्स प्रेझेंट आहेत. अगदी स्मॉल स्मॉल अशा सेल वॉल प्रेझेंट आहेत. अशा ह्या सेल्स प्रेझेंट आहेत. कोणत्या सेल्स आहेत बरं या? लक्ष द्या बेटा, या सेल्स आहेत मेरिस्टेमेटिक सेल्स. म्हणून हा जो रिजन आहे का नाही, एवढाच भाग की ज्या भागामध्ये मेरिस्टेमेटिक सेल्स प्रेझेंट आहेत याला म्हणायचं रिजन ऑफ मेरिस्टेमेटिक ऍक्टिव्हिटी. लक्ष दे आणि समजून घे, जोपर्यंत तुला समजणार नाही तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही बेटा. रिजन ऑफ मेरिस्टेमेटिक ऍक्टिव्हिटी. कोणता रिजन आहे हा? रिजन ऑफ मेरिस्टेमेटिक ऍक्टिव्हिटी. कळतंय का? हा लक्ष द्या. रिजन ऑफ मेरिस्टेमेटिक ऍक्टिव्हिटी. क्लिअर आहे? चला पुढे बघा. कुठे त्या बेसला आहेत की रूटच्या अपेक्सला आहेत? अपेक्सला. मी तुम्हाला सांगतो ह्या सेल्स कशा असतात बरं, तर या अशा सेल्स असतात बेटा विच हॅव ॲबिलिटी टू डिवाइड. म्हणजे थिन वॉल्ड आहेत, पातळ पातळ सेल आहेत ह्या.
आणि यांच्याकडे स्वतःला डिवाइड करून घेण्याची, डिवाइड करून घेणे म्हणजे एकाच्या 2, 2च्या 4, कळतं 2चं 4, 4च्या 8 सेल्स तयार करून घेण्याची क्षमता असते. म्हणजे कशाची क्षमता आहे? ज्यांच्याकडे डिवाइड होण्याची क्षमता असते त्यांच्याकडे वाढ करून घेण्याची क्षमता असते बेटा. म्हणजे काय तर हा जो रिजन आहे इथून सेल्स डिवाइड होणार म्हणजे हे ग्रोथ साठी रिस्पॉन्सिबल असणारा भाग आहे, रूटच्या वाढीसाठी रिस्पॉन्सिबल असणारा भाग. कळतंय का? रिजन ऑफ मेरिस्टेमेटिक ऍक्टिव्हिटी. क्लिअर बेटा? अरे कळतंय का नाही? पुन्हा बघा आता हा जो रिजन ऑफ मेरिस्टेमेटिक ऍक्टिव्हिटी आहे का नाही, या रिजनला जणू काय एखादं टोपण घातलंय. काय घातलंय? युनो टोपण. असा टोपणासारखा भाग आहे, त्याला थिंबल लाईक रिजन म्हटलंय. रिजन ऑफ मेरिस्टेमेटिक ऍक्टिव्हिटीचा जो अपेक्स आहे, आता रिजन ऑफ मेरिस्टेमेटिक ऍक्टिव्हिटीचा पण शेंडा इकडे बेटा, म्हणजे रूटचं अपेक्स. रूट अपेक्स इज कव्हर्ड बाय अ थिंबल लाईक स्ट्रक्चर. कसलं स्ट्रक्चर? थिंबल. थिंबल म्हणजे टोपण, पेनाचं टोपण नाही, थिंबल लाईक स्ट्रक्चर कॉल्ड रूट कॅप. काय म्हणायचं बाबा याला? रूट कॅप. लक्ष दे, मी रिजन सांगतोय तुला, फक्त एकच रिजन पाहिलाय आम्ही. कोणता रिजन पाहिलाय? रिजन ऑफ मेरिस्टेमेटिक ऍक्टिव्हिटी. आपलं टायटल काय आहे? रिजन्स ऑफ रूट. रूटचे वेगवेगळे रिजन्स पाहिजे, एकच रिजन पाहिला आम्ही, रिजन ऑफ मेरिस्टेमेटिक ऍक्टिव्हिटी. जिथल्या सेल्स डिवाइड व्हायला कशा असतात? उताबीळ, नुसत्या डिवाइड होणार, पटापट 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 डिवाइड होणार. कळतंय का? असा हा नुसतं असं ग्रोईंग रिजन आहे, हे खाली 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 जाणार. आणि हा जो नाजूक शेंडा आहे का नाही रूटचा, टेंडर अपेक्स म्हटलंय. म्हणजे कसा? नाजूक शेंडा. त्या रूटच्या नाजूक शेंड्याला काही जखम होऊ नये म्हणून वरतून टोपण घातलंय. कशाचं? काय म्हणलंय त्याला? रूट कॅप. अरे काय म्हणलंय? कळतंय का बेटा? अवघड आहे काही? काही अवघड नाही, समजतंय? हॅलो पवार, कळतंय का बेटा? चलो लक्ष द्या, ऐका. आता बघा पुढे हे जे रिजन ऑफ मेरिस्टेमेटिक ऍक्टिव्हिटीच्या पुढे रूट गॅप आहे, थिंबल लाईक स्ट्रक्चर वगैरे आहे, याच्या पाठीमागे काय असतं सर? याच्या पाठीमागे ऍट द प्रॉक्सिमल एंड टू द रिजन ऑफ मेरिस्टेमेटिक ऍक्टिव्हिटी, किंवा असंही म्हटलंय तुमच्या एनसीईआरटी मध्ये तायडे, ऍट अ फ्यू मिलीमीटर्स at the proximal end from the few millimeters from the region of meristematic activity towards the proximal end. proximal म्हणजे या बाजूला. आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, हे दोन शब्द अपोजिट वर्ड्स आहेत, प्रॉक्सिमल आणि डिस्टल. माझा जो हात आहे की नाही, हा दिस हात, my हात is proximally connected to my trunk. दिस इज कॉल्ड अ ट्रंक. माझा हात हा प्रॉक्सिमल एंड कशाला कनेक्ट केलाय? ट्रंकला. हे म्हणायचं हाताचं प्रॉक्सिमल एंड आणि हे आहे डिस्टल एंड. कळतं का? कळतं का? बर, हे याचं प्रॉक्सिमल एंड म्हणजे कोणतं? इकडची बाजू. डिस्टल एंड म्हणजे खालची बाजू. कळतं का? आता लक्ष दे बेटा. रिजन ऑफ मेरिस्टेमेटिक ऍक्टिव्हिटीच्या प्रॉक्सिमल एंडला काही सेल्स असतात. सर कसल्या सेल्स असतात होत्या? बाबा रे बाबा, ह्या इलॉंगेट झालेल्या सेल्स असतात, जरा जरा लांब झालेल्या सेल्स असतात. लक्ष दे, कशा सेल्स आहेत? इलॉंगेटेड सेल्स. अशा लांब लांब झालेल्या इलॉंगेट झालेल्या सेल्स असतात. कळतंय का? इलॉंगेटेड सेल्स असतात. बर सर, मग आणखीन काय? ब्रॉड ग्रो झालेल्या जरा मोठ्या मोठ्या सेल्स असतात. कसल्या सेल्स आहेत? एकच हिंट लक्षात ठेवायची. कसल्या सेल्स आहेत बाबा? इलॉंगेट झालेल्या. इलॉंगेट म्हणजे लांबलेल्या अशा सेल्स प्रेझेंट आहेत. अँड दॅट्स वाय ॲज द सेल्स ऑफ दिस रिजन आर इलॉंगेटेड and enlarger म्हणजे मोठ्या झालेल्या आणि लांबलेल्या सेल्स असतात. म्हणून this region of root, this much region of root is called region of elongation. या रिजनला काय म्हणायचं बेटा? region of elongation. अरे काय म्हणायचं? region of elongation. Is this अवघड? नो अवघड. दिस इज द मोकार सोपं. अरे कळतं का नाही? कोणता रिजन आहे? हा रिजन ऑफ मेरिस्टेमेटिक ऍक्टिव्हिटी. त्याच्यानंतर कोणता रिजन आहे? रिजन ऑफ इलॉंगेशन. रिजनची नावं लक्षात ठेवा. रूट कॅप रिजन आहे का? काय ते? सर रिजन ऑफ मेरिस्टेमेटिक ऍक्टिव्हिटीचं जे ना शेंडा आहे का नाही, पुढचा शेंडा ते बी त्याला कव्हर राहते. थिंबल लाईक स्ट्रक्चर आहे, टोपणासारखं स्ट्रक्चर आहे, आम्ही त्याला म्हटलंय रूट कॅप. बरोबर आहे का नाही? आतापर्यंत किती रिजन शिकलो आम्ही? कोणते दोन? रिजन ऑफ मेरिस्टेमेटिक ऍक्टिव्हिटी आणि रिजन ऑफ इलॉंगेशन. दॅट्स इट. आता त्याच्या वरती चला. वर बघा बरं, लक्ष द्या, ऐका. त्याच्यावरती काय आहे? सर ऍट द प्रॉक्सिमल एंड ऑफ रिजन ऑफ इलॉंगेशन. रिजन ऑफ इलॉंगेशनच्या प्रॉक्सिमल एंडला म्हणजे आता वरच्या बाजूला बघा, टुवर्ड्स द बेस.
आता पुन्हा कसल्या सेल्स असतात, आता मात्र थिक सेल वॉल असणाऱ्या आणि परमनंट अशा तयार झालेल्या सेल्स असतात. मी पेन आहे का नाही फक्त तुमच्या सोयीसाठी वापरतोय बरं का, लक्ष द्या का. हा ना, वेगवेगळ्या कलरचे, म्हणजे असं वेगवेगळ्या कलरचं रूट असतं वगैरे असलं काही नाही. कळतंय का, फक्त ते वेगवेगळे भाग तुम्हाला कळावेस ठळक म्हणून मी पेन वापरतो वेगवेगळे. इथं ज्या सेल्स असतात ह्या थिक सेल वॉल असतात, म्हणजे ज्या सेल आहे त्यांची सेल वॉल कशी आहे, थिक आहे. अरे कशी आहे बाबा, म्हणजे यांना डिवाइड वगैरे काय व्हायचं नाही बरं का. लक्ष द्या, इथं काय झालेलं असतं, इथं सेल्स अशा असतात की त्या सेल्सला त्यांची कामं सुद्धा वाटून दिलेली असतात. काय झालेली असतात, त्यांची कामं वाटून दिलेली असतात. म्हणजे याला म्हणायचं सेलचं डिफरन्शिएशन झालेलं असतं. काय झालेलं असतं, सेलचं म्हणजे विभागणी झालेली असते. कळतंय का, अशा प्रकारचा रिजन. नीट लक्ष दे बाबा, जिथल्या सेल मॅच्युअर झाल्यात म्हणजे अडल्ट झाल्यात, आता आम्ही नाही डिवाइड काय होणार, आमचं वाढीचं वय संपलं, अशा प्रकारच्या सेल्स याला म्हटलंय रिजन ऑफ मॅच्युरेशन. हा जो भाग आहे याला काय म्हटलंय बेटा, रिजन ऑफ मॅच्युरेशन. अरे सोपं आहे की नाही. किती रिजन झाले आतापर्यंत शेंड्याकडचा, रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटी. त्याच्या थोडासा वरचा प्रॉक्सिमल एंड जा, जिथल्या सेल्स कशा झाल्यात, इलॉंगेट आणि एनलार्ज. कम ऑन, कशा झाल्यात, इलॉंगेट आणि एनलार्ज. त्याला काय म्हटलं, रिजन ऑफ इलॉंगेशन. दिस रिजन इज रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग द लेंथ ऑफ रूट. याच्यामुळे रूटची लांबी वाढेल, बरोबर आहे का नाही. अरे कळतं का नाही. त्याच्या वरचा भाग जिथल्या सेल्स मॅच्युअर झाल्यात, सेल वॉल अशा थिक झाल्यात, त्याला काय म्हटलं, रिजन ऑफ मॅच्युरेशन. अरे काय म्हटलं, किती रिजन झाले, 3च. संपलं, रूट तर कळालं की आम्हाला, बेस बी आलाय वरती, बरोबर आहे की नाही. रिजन ऑफ मॅच्युरेशन. आता बघा, जसं रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटी मध्ये एक एक्स्ट्राचा पॉइंट सांगितला की रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटीच्या अपेक्सला थिंबल लाईक स्ट्रक्चर आहे, त्याला म्हटलंय आम्ही रूट कॅप. तसंच हे जे रिजन ऑफ मॅच्युरेशन असतं का नाही, हे रिजन ऑफ मॅच्युरेशनलाच काय झालेलं असतं माहितीये, नाही माहित, सांगतो ना, आमचा जन्मच त्या कारणे झाला. ऐका, लक्ष द्या, काय झालेलं असतं बाबा, हे जे सेल आहे का नाही, आहा, आता बघा थोडंसं मी तिथं दाखवतो, बाकीच्या सेलला डायरेक्ट दाखवतो, तुम्हाला फील आला पाहिजे की नेमकं झालंय काय. ऐका, इकडे बघा, ही जी सेल आहे या सेलचं हे जे लेअर आहे याला म्हणायचं इपिडर्मिस. काय म्हणायचं बेटा, आता इपिडर्मल लेअर, बरोबर आहे का नाही. आता इथं काय होतं, इथूनच एक इलॉंगेशन असं बाहेर येतं, असं बाहेर येतं एक इलॉंगेशन, याला म्हणायचं रूटचा केस. काय म्हणायचं, रूट हेअर म्हणायचं बेटा. काय म्हणायचं, अरे अवघड आहे काही, लक्ष द्या. आणि अशा प्रकारे रिजन ऑफ मॅच्युरेशन मधून असे येतात बाहेर रूट हेअर्स. काय येतात बाहेर, असे काय येतात, आम्ही 3D मध्ये व्यवस्थित, आता ना लय गिचमिड कालवा करत बसायचा नाही, पण हे काय आहेत, असे आलेले बाहेर रूट हेअर्स. अरे काय आहेत, कळतंय का. मग मी इथं लिहितो टायटल, हे काय आहे, हे काय आहे बाबा, हे काय आहेत, दोन्ही पण रूट हेअर्स आहेत. आणि रूट हेअर्स कोणत्या भागात प्रेझेंट आहेत, रिजन ऑफ रूट कॅप आणि रूट हेअर्स हे रिजन आहेत का, रिजन किती आहेत, 3च. कोणते, रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटीच्या वरती, रिजन ऑफ इलॉंगेशनच्या वरती, रिजन ऑफ, संपलं, बरोबर आहे. रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटीला थिंबल लाईक स्ट्रक्चरनं टोपन आहे, काय म्हटलं त्याला, रूट कॅप. आणि रिजन ऑफ मॅच्युरेशन मध्ये एक फाईन थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स आहेत. फाईन म्हणजे अगदी बारीक बारीक, थ्रेड लाईक म्हणजे धाग्यासारखे स्ट्रक्चर आहेत बाबा, त्यांना काय म्हटलं, रूट हेअर्स. कळतंय का, विच हेल्प्स इन द एब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल. जे पाणी आणि मिनरल्स, नत्र, स्फुरद, पाला अशी जे जमिनीमध्ये आहे का नाही मिनरल्स, त्यांना ऍब्सॉर्ब करण्यासाठी मदत करतील असे हे रूट हेअर्स झाले. संपले रिजन्सच. हे तुम्हाला कळालंय का, हे समजलंय का नाही. मी आता तुम्हाला थोडक्यात सांगतो बेटा. बेटा नीट लक्ष द्या. एका बाजूला मी हे तुम्हाला लिहून देतो, ऐका बघा. आम्ही काय काय शिकलो बरं, आम्ही शिकलो वेगवेगळे रिजन्स, बरोबर आहे. आता काय काय शिकलो बघा, मी थोडंसं हे स्मॉल करतो, एका बाजूला ढकलतो. हा, लक्ष द्या, ऐका. आम्ही काय काय शिकलो, तर आम्ही वेगवेगळे रिजन शिकलो सर. म्हणजे आता कोणकोणते रिजन्स, चला बघा. रिजन्स मध्ये मी पहिला रिजन लिहितो, 1 नंबर. कोणता रिजन शिकलो आम्ही, कमॉन, रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटी. हा ना, साधं सोपं करून लिहितो, रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटी. लक्ष द्या,
सोबत लिहिलं तरी काय हरकत नाही. आता मी ह्याच्यानं नोट्स दिल्यासारखं तुम्हाला लिहायला सांगायला लागलोय. बघा, रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटीच्या सेल्स काय करतात. बघा इथं लिहितोय मी, काय लिहितोय बघा, या रिजन मधल्या सेल्स ज्या असतात, सेल्स ऑफ दिस रिजन आर थिन वॉल्ड. कशा असतात बेटा, पातळ वॉल असणाऱ्या. आता थिन वॉल असल्याचा फायदा काय असतो माहितीये का, ज्यांची थिन वॉल आहे ना, सेल वॉल थिन आहे, ती सेल डिवाइड करायला सोपी, लवकर डिवाइड होणार. सायटोकायनेसिस म्हणजे सेलची जी डिव्हिजन करायची आहे का नाही, अरे कळतं का सेल डिव्हिजन, पेशी विभाजन इयत्ता 10वी कळतं का. सेल डिव्हिजन, सेल डिवाइड करत असताना सेल वॉल जर थिन असेल तर डिवाइड करायला सोपं. लक्षात येतं का. चला बघा, सेल्स ऑफ दिस रिजन आर थिन वॉल्ड. बर, पुन्हा काय, सेल्स अंडरगो डिव्हिजन. सेल्सचं काय होतं, डिव्हिजन होते. कशी, रिपीटेडली. हा शब्द तुमच्या एनसीईआरटीच्या टेक्स्टबुक मधला आहे बरं, त्या डायग्रामला याला मिक्स करू नका. हा, सेल्स अंडरगो डिव्हिजन रिपीटेडली. पुन्हा 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 सेल्स या रिजन मधल्या काय होतात बेटा, डिवाइड होतात. कळतंय का. एकाच्या 2, 2च्या 4, 4च्या 8, 8च्या 16, पट 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 डिवाइड होत राहतात. पुढे महत्वाचा पॉइंट बघा, ऍट अपेक्स. अपेक्स म्हणजे शेंडा, म्हणजे आता शेंड्याकडे, बरोबर आहे का ना, खालचा भाग. ऍट अपेक्स रूट इज प्रोटेक्टेड. शेंड्यात रूटला प्रोटेक्ट केलंय बाबा. कोणी प्रोटेक्ट केलंय, बाय थिम्बल लाईक स्ट्रक्चर. हा शब्द महत्वाचा आहे बरं का. कशासारखं स्ट्रक्चर बाबा, थिम्बल लाईक स्ट्रक्चर. थिम्बल म्हणजे मराठीत अर्थ लिहून ठेवायचा थिम्बलचा, टोपण. लाईक म्हणजे सारखं, थिम्बल लाईक, थिम्बल सारखं, टोपणासारखं. ऍट अपेक्स रूट इज प्रोटेक्टेड बाय थिम्बल लाईक स्ट्रक्चर. थिम्बल लाईक स्ट्रक्चर, त्याला काय म्हणायचं, त्या थिम्बल लाईक स्ट्रक्चरला रूट कॅप. 11वी, अरे काय म्हणायचं बाबा, रूट कॅप. ठीक आहे, क्लिअर बेटा. अरे समजे की नाही समजे, किती साधे आणि सोपे. मी हे तुम्हाला, तुम्ही 11वीत आहे आणि सुरुवातीचा टॉपिक आहे, या हिशोबाने इतकं साधं सोपं करून सहज सहज सांगतोय बरं का. कळतंय का. पुढे बघा, आता रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटी संपलं. आम्ही सांगितलं की या रिजन मधल्या सेल्स ह्या पातळ वॉलच्या असतात, सारखं सारखं डिवाइड होतात वगैरे वगैरे, आणि सेल्स अंडरगो डिव्हिजन रिपीटेडली. हे सगळं एक ना एक वाक्य ह्या याच्यातलं महत्वाचं आहे. आता दुसरा रिजन पाहू आपण. पुसू काय, अरे करू काय रेच. ठीक आहे, ज्यांनी लिहिलं नाही त्यांनी लिहून घ्या बरं का, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. ऐका बघा, दुसरा रिजन, दुसरा कोणता रिजन, तर रिजन ऑफ इलॉंगेशन. चला दुसरा रिजन बघा, रिजन ऑफ इलॉंगेशन. आता इथल्या सेल्स कशा असतात बघा, दिस रिजन, दिस इज नाही, दिस रिजन, हा जो रिजन आहे कुठं असतो, दिस रिजन इज ॲट proximal end, is at proximal end of region of meristematic activity. तो जर region of meristematic activity आहे त्या रिजनच्या कोणत्या एंडला आहे बेटा, हे प्रॉक्सिमल एंडला. हे कळालं पाहिजे. नंतर नुसतं एवढ्या शब्दावरून सुद्धा डिस्टर्ब होतं की या रिजनच्या प्रॉक्सिमल एंडला कोण आहे, त्या रिजनच्या प्रॉक्सिमल एंडला कोण आहे. कळतं का. मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटीच्या प्रॉक्सिमल एंडला कोण आहे, रिजन ऑफ इलॉंगेशन आहे. या रिजन मधल्या सेल्स कशा असतात, तर सेल्स ऑफ दिस रिजन show elongation
काय दाखवतात हे इलॉंगेशन म्हणजे असं लांब झालेले असतात, लांबट झालेले असतात आणि एनलार्जमेंट पण दाखवतात, जराशा मोठ्या सुद्धा झालेल्या असतात. सेल्स ऑफ दिस रिजन शो इलॉंगेशन अँड एनलार्जमेंट. ठीक आहे, पुढचा पॉइंट बघा, लक्ष द्या. रिजन ऑफ इलॉंगेशन नंतर खाली काय तर रिजन ऑफ इलॉंगेशन मध्ये आणखीन पुढे काय तर हा जो रिजन आहे दिस रिजन इज रिस्पॉन्सिबल फॉर आम्ही काय म्हणू फॉर दी इन्क्रीज इन लेंथ ऑफ रूट. हा रिजन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे रूटची लांबी वाढवण्यासाठी. कळतंय का रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग लेंथ ऑफ रूट. रिजन ऑफ इलॉंगेशन इथं काय म्हणणार मी डायरेक्ट रिस्पॉन्सिबल फॉर increasing length of root. रूटची लांबी वाढवण्यासाठी हा रिजन रिस्पॉन्सिबल आहे. हे अवघड आहे का रे, काही सहज आहे आणि सोपं आहे की नाही, बरोबर आहे का नाही. बघा त्याच्यानंतर हा झाला दुसरा रिजन. याच्यानंतर आपण पाहू तिसरा रिजन. कोणता रिजन पाहायचा बाबा रिजन ऑफ मॅच्युरेशन. तिसरा रिजन बघा लक्ष द्या. रिजन ऑफ मॅच्युरेशन. आता हा रिजन कसा असतो बरं, रिजन ऑफ मॅच्युरेशन कसा असतो तर बघा रिजन ऑफ मॅच्युरेशन हा कुठे प्रेझेंट आहे. पुन्हा मी काय सांगणार दिस रिजन इज प्रेझेंट ऍट द बेस ऑफ स्टेम. स्टेमच्या बेसला आणि ऍट द प्रॉक्सिमल एंड ऑफ रिजन ऑफ इलॉंगेशन. बरोबर आहे का नाही. पुन्हा काय सांगणार पहिल्यांदा लोकेशनच सांगणार. रिजन ऑफ मॅच्युरेशन प्रेझेंट कुठं प्रेझेंट असतो ऍट प्रॉक्सिमल एंड at proximal end. कोणाचं proximal end at the proximal end of region of elongation. हे region of elongation च्या proximal end ला प्रेझेंट असतं. याच्या सेल्स कशा असतात हो सर तर बघा या रिजनच्या सेल्स ऑफ दिस रिजन सेल्स आर थिक वॉल्ड. सेल्स कशा असतात थिक वॉल्ड असतात. आणि एक महत्वाची गोष्ट काय सेल्स आर थिक वॉल्ड अँड लूज ॲबिलिटी टू डिवाइड. म्हणजे या अशा सेल्स असतात ज्यांनी डिवाइड होण्याची क्षमता काय केलेली असते कम्प्लिटली लूज केलेली असते. म्हणजे हे परमनंट टिश्यू असतं. तुम्हाला अॅनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स शिकत असताना आणखीन कळेल. हे कळतंय का सेल्स ऑफ दिस रिजन लूज ॲबिलिटी टू डिवाइड होण्याची क्षमता पूर्णपणे गमावलेली असते यांनी. कळतंय का अरे कळतंय का बर. पुन्हा एक महत्वाची गोष्ट काय या रिजन वरती काय येतं दिस रिजन बिअर्स रूट हेअर. काय येतं बरं ह्या रिजन वरती रूट हेअर्स येतात. बरोबर आहे का नाही. मग आम्ही काय म्हणणार आता ते खरं तर ज्या इपिडर्मल सेल्स आहेत म्हणजे इपिडर्मा जो आहे वरचा जो भाग आहे पृष्ठभाग त्या पृष्ठभागाचंच हे मॉडिफिकेशन आहे. कळतंय का आम्ही सिंपल सांगणार दिस रिजन बिअर. हा रिजन काय करतो बिअर करणे म्हणजे यु नो बिअर हॅपी न्यू इयर ते नाही. दिस रिजन बिअर काय रूट हेअर्स. हा रिजन रूट हेअर्स बिअर करतो बेटा. तिथं रूट हेअर्स दिसत आहेत. साधा आणि सोपं आहे. कळतंय का अरे समजतंय का नाही समजतं सगळ्यांना. पुढे बघा लक्ष द्या. आता हे साधं सोपं झालं. इथंच एनसीईआरटीच्या टेक्स्टबुक मध्ये आम्हाला हेही सांगितलंय की दिस रूट हिअर्स हेल्प्स इन द ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स. रूट हिअर्स हेल्प्स इन द ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल. कशासाठी हे रूट हिअर्स असतात तर काय म्हणून आम्ही खाली एक वाक्य पण लिहू रूट हिअर्स helps in absorption of water
अँड मिनरल. एक गोष्ट लक्षात घ्या, या वॉटर आणि मिनरल जे असतं का नाही, या दोघांना मिळून वॉटर आणि मिनरल हे जे आहे या दोघांना मिळून सॅप पण म्हटलं जातं बरं. सॅप, SAP, सॅप. वॉटर अँड मिनरल टुगेदरली त्याला काय म्हटलं जातं, सॅप. मीन्स दिस रूट हिअर्स हेल्प्स इन द ऍब्झॉर्प्शन ऑफ सॅप. अरे कुठून, सॉइल मधून. हे तुम्हाला बोर व्हायला कळाले का नाही, कळाले, सगळ्यांना समजायले, नक्की कळाले बेटा. चला हे काय शिकलो आम्ही, रिजन्स ऑफ रूट, बरोबर आहे का नाही. आता असंच रिजन्स ऑफ रूट नंतर आपल्याला एक छोटासा पॉईंट पाहायचा बेटा, फंक्शन्स ऑफ रूट. एवढाच पॉईंट कव्हर करायचा आणि लगेचच पुढे जायचं. लक्ष द्या, ऐका, छोटासा पॉईंट आहे, टायटल लिहायचं फंक्शन्स ऑफ रूट. बघा, फंक्शन्स ऑफ रूट. रूटचे काय फंक्शन्स असतात. आता मोजकेच आणि नेमकेच आपण फंक्शन सांगणार आहे. लक्ष द्या, ऐका. 4 फंक्शन महत्वाचे जे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये महत्वाचा उल्लेख केले. लाईन टू लाईन एनसीईआरटी जर शिकायची असेल, मी बियॉन्ड जिथं गरज आहे तिथं एनसीईआरटीच्या पलीकडे जाऊन काय काय गोष्टी सांगेल, पण किमान एनसीईआरटी तरी सुटसुटीत तुम्हाला आली पाहिजे, बरोबर आहे का नाही. याच्यासाठी नेमक्या आणि मोजक्या गोष्टी बघा. पहिली गोष्ट काय तर ऍब्झॉर्प्शन. रूटचं महत्वाचं फंक्शन काय आहे, ऍब्झॉर्प्शन. PTION की BTION, ऍब्झॉर्ब, BTION, ऍब्झॉर्प्शन. कळतं बेटा. बर, आता हा महत्वाचा शब्द आहे ऍब्झॉर्प्शन. काय झालं, चुकलंय, हा लक्ष द्या, ऐका. ऍब्झॉर्प्शन कशाचं, ऍब्झॉर्प्शन, ऍब्झॉर्प्शन ऑफ सॅप. मी आताच सांगितलं तुम्हाला, सॅप म्हणजे कोण, वॉटर अँड मिनरल्स. ऍब्झॉर्प्शन ऑफ सॅप. सॅप म्हणजे पुन्हा ब्रॅकेट मध्ये वॉटर आणि मिनरल, पाणी ऍब्झॉर्ब करायचं. आणि मिनरल्स, मिनरल म्हणजे काय म्हणायचं मराठीमध्ये त्याला बेटा, खनिजे. काय, खनिजे. कोणती खनिजे असतात, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. आम्ही जे देतो की नाही प्लांट्सला, नत्रस, पुरत, पालाश देतो की नाही खताच्या माध्यमातून, ती काय आहेत, सगळी खनिजे आहेत. कळतंय का, NPK ते ऍब्झॉर्ब करण्यासाठी हे रूट मदत करतात. बर, दुसरा महत्वाचं फंक्शन काय सर, ऍब्झॉर्प्शन नंतर आहे प्रोव्हाइडिंग अँकरेज. रूट्स काय करतात, अँकरेज टू प्लांट्स. अँकरेज देतात. अँकरेज म्हणजे असं होल्ड करण्यासाठी, असं सपोर्ट देतात. सपोर्ट ऍज लाईक पिलर, बरोबर आहे. जमिनीत एखाद्या बिल्डिंगचा जसा जमिनीत गाडलेला पिलर असतो बघा, आणि जमिनीत गाडलेला पिलर म्हणजे त्याचं काय येते, अँकरेज आहे. अँकर करण्यासाठी, होल्ड करून ठेवण्यासाठी मदत करतं. हेल्प्स इन द अँकरेज टू द प्लांट. कळतं का, अँकर करणं म्हणजे होल्ड करून ठेवणं, सपोर्ट करणं. कळतं का नाही. फंक्शन काय आहे रूटचं, पहिलं ऍब्झॉर्प्शन ऑफ सॅप. दुसरं काय आहे, अँकरेज, प्रोव्हाइड अँकरेज और स्ट्रॉंग सपोर्ट टू दी प्लांट. बर, तिसरं फंक्शन काय आहे बेटा, बघा, स्टोरेज. जे महत्वाचे शब्द आहेत, ऍब्झॉर्प्शन, अँकरेज, स्टोरेज, म्हणून तेच शब्द मी वेगळ्या कलरने लिहितो बेटा. स्टोरेज, कशाचं स्टोरेज करायचं, स्टोरेज ऑफ रिझर्व फूड. रिझर्व फूड म्हणजे जे फोटोसिंथेसिस मध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार केलं होतं आणि जे रिझर्व करून ठेवायचंय, जे संवर्धन करून जतन करून ठेवायचंय, ते अन्न स्टोअर करून ठेवायचं. कशात, रूट मध्ये. नाही जमे सर, नाही लक्षात आलं. म्हणजे कसं बाबा, आता गाजर आहे बघा, रताळी, गाजरात आपण गाजर खातो म्हणजे ते फूड आहे ना, आणि ते फूड आलं कुठून सर, ते रूट आहे. गाजर म्हणजे काय, ते रूट आहे, बरोबर आहे की नाही. रताळ काय आहे, स्वीट पोटॅटो, ते पण रूट आहे. रॅडिश, मुळा, ते काय, ते पण रूट आहे. म्हणजे त्या रूट मध्ये फूड स्टोअर करून ठेवले. वरती ग्रीन लिव्हजनी फोटोसिंथेसिस केलं आणि फोटोसिंथेसिस नंतर जे फूड तयार झालं ते स्टोअर कशात करून ठेवलं, रूट मध्ये. तेच आम्ही खाल्ले. लक्षात येते का, म्हणून काय फंक्शन म्हणायचं, स्टोरेज ऑफ रिझर्व फूड. अँड नेक्स्ट फंक्शन इज द सिंथेसिस. काय तयार करतं तर सिंथेसिस ऑफ प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स.
प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. आता हे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर काय भानगड असते सर? बघा, जसं आपल्या हॉलमध्ये पंखा आहे आणि पंखा फिरण्यासाठी रेग्युलेटर आहे. बघा, रेग्युलेट करणं म्हणजे काय असतं? नियमन करणं. अरे काय करणं? नियमन करणं म्हणजे फिरवणं, नियमन करणं. बरोबर, नियमन करतो म्हणजे काय करतो आम्ही? त्याला वाढवतो, कमी, रेग्युलेटरच्या माध्यमातून स्पीड वाढवतो, कमी करतो. मग प्लांट ग्रोथ रेग्युलेटर काय करतं? प्लांटची ग्रोथ रेग्युलेट करतं. म्हणजे काय? प्रमोट करतं. म्हणजे वाढ व्हा, होऊ द्या, होऊ द्या, होऊ द्या, थांबा. असे काही केमिकल्स असतात. म्हणजे हे तुम्हाला आहे प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट टॉपिक आहे, 11वीतच आहे. त्या टॉपिक मध्ये आपण शिकणार आहे की हे कोणकोणते प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स असतात की जे वाढीसाठी पण काही जण रिस्पॉन्सिबल आहे. काही जण म्हणतात आता तुमचं लय झालं, आता पानं बिनं सोडून द्या, पानगळ करा, फूड सोडून द्या. लक्षात येतंय का? हे काय म्हणजे हे ग्रोथ प्रमोट करणे आणि इनिबिट करणे असे काही केमिकल सबस्टन्सेस असतात, त्यांना आम्ही रेग्युलेटर्स म्हणतो. ते तयार करायचं काम कोण करतं? रूट. 4 महत्वाचे फंक्शन लक्षात ठेवायचे: ऍब्सॉर्प्शन, अँकरेज, स्टोरेज, सिंथेसिस. काय लक्ष द्या, कशाचं ऍब्सॉर्प्शन? सॅपचं. कशाचं अँकरेज? म्हणजे प्लांटला अँकर करणं, होल्ड करून ठेवणं. स्टोरेज, कशाचं स्टोरेज? फूडचं. कशाचं सिंथेसिस? प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचं सिंथेसिस. संपला विषय. एवढेच फंक्शन्स. क्लिअर बेटा? आम्ही आज काय शिकलो? रिजन्स ऑफ रूट. रिजन्स मध्ये काय शिकलो? कम ऑन. अरे रिजन्स मध्ये काय शिकलो? रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटी, रिजन ऑफ इलॉंगेशन, रिजन ऑफ मॅच्युरेशन. रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटीला खालून थिंबल लाईक स्ट्रक्चर आहे. काय ते? रूट कॅप. आणि रिजन ऑफ मॅच्युरेशन मध्ये फायबर्स बाहेर आले, फाईन थ्रेड लाईक फायबर्स. काय म्हटलं त्यांना? रूट हिअर. संपलं. कळालंय? आणि फंक्शन मध्ये 4 फंक्शन पाहिले. कोणते 4 फंक्शन बाबा? ऍब्सॉर्प्शन, दुसरं अँकरेज, तिसरं स्टोरेज, चौथं सिंथेसिस. व्हेरी गुड, दॅट्स इट. आज के लिए बस इतना ही. ठीक है बेटा. उद्या काय शिकायचं आपण? मॉडिफिकेशन्स ऑफ रूट.